आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। पुत्रप्रेमाच्या हट्टापायी शरद पवारांना सोडून गेल्या निवडणुकीत भाजपासोबत गेलेल्या पिचड पिता पुत्रांना आता पुन्हा एकदा परतीचे वेध लागले। पितृपक्ष संपताच 2 किंवा 3 तारखेला वैभव पिचड हे शरद पवार राष्ट्रवादी पक्षात घर वापसी करणार असल्याचं विश्वसनीय सूत्राकडून समजलं। 2019 मध्ये वैभव पिचड यांनी निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांची साथ सोडून भाजपकडून उमेदवारी केली, तर विरोधात शरद पवारांनी डॉक्टर किरण लहमाटे यांना ताकद दिली। निकालात वैभव पिचड यांचा धक्कादायक पराभव झाला। तेव्हापासून अकोल्यातील पिचडाच्या वैभवशाली परंपरेला अधोगती लागली। पुढील कारखाना निवडणुकीत त्यांना पराभव पाहावा लागला। तेव्हापासून सुरू झालेला संघर्ष आजही कायम आहे। दरम्यान राष्ट्रवादीतील फुटीनंतर डॉक्टर लहामते हे शरद पवारांना सोडून अजित पवारांकडे गेले। त्यामुळे महायुतीत असलेल्या पिचड यांना विधानसभेची उमेदवारी हे धुसर वाटू लागले। या ठिकाणी अजित पवार गटात सोबत असलेले किरण लहमाटे हे विद्यमान आमदार असल्याने त्यांची उमेदवारी निश्चित आहे। त्यामुळे महायुतीत राहून लहमाटे यांचं काम करण्याची वेळ पिचडांवर आलेली आहे। हेच दुर्दैव ओळखून वैभव पिचड यांनी कोणत्याही परिस्थितीत रावणाचं काम करणार नाही अशा शब्दात गेल्या महिन्यातच वेगळा निर्णय घेण्याचं अधोरेखित केलं होतं। या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात पिचड पिता पुत्र सिल्वर ओकवर जाऊन आल्याची चर्चा होती। तसेच पिचड आणि पवार घराण्याचे जवळचे संबंध होते। सुप्रिया सुळे या देखील पिचड घराण्याला कुटुंब समजत होत्या। मात्र आता पुन्हा एकदा मध्यंतरी दुरावलेले पवार पिचड कुटुंब एकत्र येताना दिसतात। लवकरच या चर्चेला पूर्णविराम मिळताना दिसतोय। येत्या 2-3 दिवसात मुंबई येथील एका कार्यक्रमात पिचड यांचा शरद पवारांच्या हस्ते राष्ट्रवादीत पुन्हा प्रवेश दिला जाणार असल्याचं समजतंय। त्यामुळे आगामी निवडणुकीत अजित पवारांकडून डॉक्टर लहमते तर शरद पवार गटाकडून वैभव पिचड असा सामना रंगणार असल्याचे चित्र आहे। यावेळी शरद पवारांनी अगोदरच शब्द दिलेल्या अमित भांगरे यांना विधानसभेला थांबवून जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी देऊन न्याय दिला जाऊ शकतो अशी चर्चा सुरू आहे। लवकरच अकोल्यातील राजकीय चित्र स्पष्ट होईल, त्यासाठी थोडा वेळ वाट पाहावी लागणार हे नक्की। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।